हाय हॅलो नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्व? चांगलेच असणार. आज बघा आई बनवत आहे काय अंडा बिर्याणी बनवत आहे. देशी देशी बैद्याचे अंडा बिर्याणी. आता आपण बघूया कशी बनवते ती. हे बघा बैदे, देशी बैदे आहेत. हे आता शिजवून घेतले ह्या टोपामध्ये. किती बैदे आहेत आई? 14 का 13? 14 बैदे आहेत. हे बघा इथं कांदा टमाटर कापले, सोलून ठेवले. हे सर्व असं बैद्याचं सर्व काढायचं. शिलट शिजवलेले आहेत बैदे, ते देशी बैदे. अंडा बिर्याणी करायला लागली वाटतं. हे बघा अंडा बिर्याणी आई करते. आधी टोप ठेवलाय, टोपात तेल टाकलंय. तेजपत्ता टाकलाय बघा आईने. हे बघा अंडा बिर्याणी करत आहे. 14 बैदे शिजवून घेतले. आता कांदा टाकला. तेलामध्ये तेजपत्ता आणि आता कांदा टाकलाय. चांगला कांदा लाल झाला पाहिजे. व्यवस्थित भाजायचा तेलामध्ये. हे बघा बैदे, 14 बैदे. हे टमाटर, 1 किलो कांदा कापून मिडियम साईजचे असे कापायचे कांदे. हे टमाटर घ्यायचे. हे बघा इथं कांदा घातले जाईल. हे असं हलवायचं, सर्व व्यवस्थित हलवायचं. हे बघा कढीपत्ता टाकलाय आईने. आमच्या दारातच झाड आहे. झाडाचं मस्त हिरवागार कढीपत्ता तोडून आणलाय, तो टाकलाय कढीपत्ता. हे बघा तेजपत्ता टाकला आता आईने जास्त. चालू कर. हे बघा आई झाकणामध्ये चटणी मीठ हळद बिर्याणी मसाला हा घ्यायचा. चांगला असतो सुहानाचा. सर्व एकत्र टाकून मिक्स आता ती टोपामध्ये टाकणार आहे. गावाला कसं पावसामुळे लाईटी जातात येतात. आता लाईट गेले. हे बघा कांदा मस्त असा आपला लाल झालाय, कलर चेंज झालाय. हे असं चांगलं परतवायचा कांदा व्यवस्थित. आता काय टाकायचं? हे बघा आता आईने लसूण अद्रक पेस्ट टाकले. आता हे सर्व गरम मसाले टाकले. बिर्याणी मसाला, घाटी मसाला, हळद मीठ हे सर्व टाकले बघा टोपामध्ये. हे बघा आता टमाटर टाकले. हे असं मस्त हलवायचं व्यवस्थित. टमाटर जीर्ण होतं. सर्व कांदा टमाटर सर्व व्यवस्थित हलवायचं मसाल्यामध्ये. पाणी टाकले आता आईने तो भरून.
पाण्याला चांगली उकळी आली का मग राईस घेऊन टाकायचं. हे बघा पाण्याला आता उकळी आले. आता तांदूळ घेऊन टाकते आई. सर्व तांदूळ असं कपामध्ये धुवून टाकायचं. हे बघा असं चमच्याने हलवायचं. आता वर झाकण ठेवून पाण्याला उकळी आली का मग हे शिजलेले अंडी त्यात टाकायचे. हे बघा असं हलवायचं व्यवस्थित. हे बघा बैद्याला कसं आई चमच्याने असं हे करायचं, टोचा मारायच्या. असे सर्व बैद्याला करायचं. हे असं सर्व बैद्याला असं चमच्याने हे करायचं. हे बघा असं हे झाकून ठेवलंय. बिना तळून पण आपण करू शकतोय ना, असं तळून पण आपण अंडा बिर्याणी करू शकतोय. हे बघा झाकण ठेवून हे बघा असं हलवायचं व्यवस्थित. अंडा बिर्याणी अशा पद्धतीनं करा. अजून आपलं पाणी नाही आटले, 5 मिनिटांनी झाले. हे बघा अशा पद्धतीनं आपली अंडा बिर्याणी तयार आहे. हे बघा कशी केली बिर्याणी? अंडा बिर्याणी. हां, लाईक करो, शेअर करो. बाय.